सर्वप्रथम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडोर च्या वतीनं मी सर्व उपस्थित असलेले पालक, गावकरी, नेते मंडळी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण की आपल्या शाळेत जर पट पाहिला असता पूर्वी 1-2 मुलं यायचे, पण आता जर बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. या निमित्तानं सर्व पालक वर्ग विद्यार्थ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की इथून पुढे तुम्ही विद्यार्थ्यांची प्रगती म्हणा तर त्यांच्यात वागण्यातील बदल हे सर्व तुम्ही निश्चितच त्यामध्ये फरक झाले तुम्हाला जाणवेल अशी मी ग्वाही देतो. सर्व पालकांना मी अशी विनंती करू इच्छितो की अजून जर कोणी राहिले असतील तर त्यांना गावकऱ्यांच्या मदतीनं जसे आपल्या शाळेमध्ये येतील त्यासाठी प्रयत्न करावा. मी पण तुमच्या सोबतच असणार आहे. त्याबरोबर आता जे शाळेत आलेले आहेत सर्व मुलं, त्या मुलांच्या ॲडमिशनसाठी जे नवीन आहेत पहिलीला त्यांच्यासाठी जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट शाळेत आणून जमा करावे. त्यानंतर जे 2री, 3री, 4थीच्या वर्गाला आहेत ते ज्या शाळेत आहे त्या शाळेसाठी मी ते दाखला मागणीपत्र देतो, तेवढं त्यांच्याकडे जाऊन पोच करून ते दाखला तेवढं आणून शाळेत जमा करावे. मग जे सगळे शासकीय सुविधा आहेत ते सुविधा त्यांना देण्यासाठी पुढे कार्यवाही करायला सोपं होईल. त्यासाठी मी सर्व पालकांना विनंती करतो की आता दिलेल्या सूचना ज्या आहेत ते काटेकोरपणे पालन व्हावे. दर महिन्याला आपण शाळेत आता मीटिंग घेणार, त्या मीटिंगला प्रत्येक पालकाने कंपल्सरी उपस्थित राहायचं आहे. त्या मीटिंगमध्ये आपण विद्यार्थ्यांची प्रगती म्हणा, काय तुम्हाला अपेक्षित असणारी इच्छा आहेत ते तुम्ही व्यक्त करू शकता. त्यानुसार आपल्याला आपल्या शाळेच्या वातावरणामध्ये बदल करता येईल. त्याच्यानंतर इतर जे शिक्षणप्रेमी असतील, आता सध्या मी शाळेत एकटाच कार्यरत असल्यामुळे माझ्यावर सुद्धा ताण येणार आहे. प्रशासकीय काम आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना खूप मोठे फरक पडणार आहे. त्यासाठी जर गावातलं कोणी इच्छुक असेल तर दिवसातून 1-2 तास जरी येऊन गेलं तरी खूप मोठं काम होणार आहे. त्या संदर्भाने सुद्धा गावकऱ्यांनी विचार करावा. जर पट 20च्या पुढे गेला तर आपोआपच शासन आपल्याला एक दुसरा शिक्षक देणार आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. एवढं माझं हे मनोगत व्यक्त करतोय मी आणि थांबतोय. जर कोणत्या मान्यवरांना जर बोलायचं असेल, आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन आपलं मत व्यक्त करू शकतात.